हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण सुरणाची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत आणि तेही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने कशी तयार करायची ते बघूयात. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं मी सुरण शिजवून घेतलेलं आहे. 1 ते 2 शिट्टे घेऊन मी ते सुरण शिजवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे काजू, मगज बीज, खसखस, शेव, लसूण, जिरं, मोहरी, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मीठ, हळद, शेंगदाण्याचे कूट, साखर. आता आपण त्याचा मसाला तयार करण्यासाठी घेऊयात. इथं मी मिक्सरच्या भांड्यात काजू, जिरं, शेव, लसूण, मगज बीज, खसखस, लाल तिखट हे सगळे जिन्नस घालून मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे खूप जास्त बारीक करायचे नाही. आता तेल गरम करण्यासाठी घेतलेलं आहे. 1 ते 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडल्यानंतर त्यात आपण जिरं घालूयात. आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो घालून त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस बारीक असू द्यायचा. मस्त असा आपण तो परतून घ्यायचा. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला मसाला परतला गेलेला आहे. आता आपण त्यात सुके जिन्नस घालूयात. काळा मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, शेंगदाण्याचे कूट. आपण त्याला व्यवस्थित एक वेळेस मिक्स करून घ्यायचे. गॅसची आच मंद असू द्यायची. आता आपण त्यात गरम पाण्याचा वापर करणार आहोत. इथं मी गरम पाणी घातलेलं आहे. थोडंसं गरम पाणी घालून आपण तो जो मसाला तयार केलेला आहे तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घ्यायचा. अशा प्रकारे मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून आणि थोडीशी साखर घालून परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. तुमच्या हिशोबाने तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकतात. आता मी जे उकळलेलं सुरण होतं ते मी त्यात घालून घेणार आहे आणि 1 ते 2 उकळीपर्यंत आपण ते शिजवून घेऊयात. थोडीशी वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. आता आपण ते सर्व करायला घेऊयात. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.